तुम्हाला एवढ्या सगळ्या भाज्या बघून तुम्हाला प्रश्नच पडला असेल की आज आपण काय बनवणार आहोत, काहीतरी व्हेजिटेबल बनवणार आहोत. तर नाही, आज आपण एक असं सारण बनवणार आहोत ज्या सारणापासून तुम्ही मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही 2 ते 3 पदार्थ एकाच वेळेस बनवू शकतात. असं सारण आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी तरी चटणीचं बॅटर आहे. आपल्याला कांदाची चटणी तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे चटणीचं वाटण करत आहे. त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ, थोडी चण्याची डाळ, एक कांदा, मिरची असं सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा चण्याची डाळ, उडदाची डाळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी एवढा रवा घालायचा आहे. हा रवासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. पूर्ण याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा नाही आहे. थोडा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. म्हणजे छान हे सारण कुरकुरीत झालं पाहिजे असं. या सारणाने तुम्ही इडली, उत्तप्पम, अप्पे मुलांसाठी हे सारण बनवून तुम्ही डब्बाभर महिनाभर बंद करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला मुलांना अप्पे, इडली बनवायचं आहे तेव्हा फक्त हे सारण मिक्स करून तुम्ही त्याच्याने छान वेगवेगळा ब्रेकफास्ट बनवू शकता. तर आज आपण हे सारण वापरून रव्याचं उत्तप्पम कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे सारण आपलं छान बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. आपण जो जाड रवा घेतो उपमा किंवा शिरा करायला तोच रवा आपल्याला घ्यायचा आहे. बारीक रवा नाही घ्यायचा आहे. इथे रवा आपला छान आपला भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी एवढा रवा हा भाजलेला घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे दही घालायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला मिक्स करून थोडं पाणी ॲड करून मिक्स करून सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. कारण की रवा हा फुलतो. त्याच्यानंतर 10-15 मिनटं हा सेट झाला की मग आपण याच्याने छान उत्तप्पम बनवणार आहोत. हे असं मिश्रण मिक्स करून आपण याला सेट व्हायला 15 मिनटासाठी ठेवून देऊया. इथे बघू शकता तुम्ही 15 मिनटानंतर आपला रवा छान फुलला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये आपल्याला डोस्याचं ज्याप्रमाणे बॅटर करतो त्यासारखं बॅटर करायला थोडं त्यामध्ये पाणी घालून छान आपण सरसरीत बॅटर बनवून घेणार आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण डोस्याच्या तव्याला तेल आणि पाणी शिंपडून गरम करतो आणि मग आपण बॅटर टाकतो त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे. तवा छान गरम झाला आहे. त्यावर तुम्ही चमचा पळीने टाका आणि मग त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर आणि वरून कोथिंबीर. मुलांसाठी झटपट होणारा अतिशय चांगला हेल्दी, ज्यावेळी घरामध्ये काही नसतं की आपण काय बनवायचं त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता बनवून मुलांना देऊ शकता. झटपट आणि खूप लवकर होतो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.